पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपण गेल्या वेळी 8व्या श्लोकापर्यंत आलो. आता त्या श्लोकांच्या विषयीचं माऊलींचं जे मत आहे ते आपण बघितलं, त्यांचं निरूपण बघितलं. आता त्या संबंधाने त्यावरचं जे विवरण आहे ते विवरण आपण थोडक्यात पाहूया. भगवंतानी ज्याला निष्ठा असा शब्द वापरला आहे की लोकेस्मिन विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ, की ज्या निष्ठा आहेत त्या 2 प्रकारच्या आहेत. ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. तर या ज्या 2 प्रकारच्या निष्ठा की ज्या ज्ञानाच्या मार्गाने जर निष्ठा पुढे गेली तर त्याला सांख्य असं नाव दिलं आहे, आणि कर्माच्या मार्गाने जर पुढे गेली तर त्या निष्ठेला योग असं नाव दिलं आहे. आता निष्ठा या शब्दाचा अर्थ जर विचारात घ्यायचा तर आपल्याला निष्ठा म्हणजे नेमकं काय, माझं मत, कारण आपण व्यवहारामध्ये साधारणपणे याच्यावर माझी श्रद्धा आहे आपण ठरवतो. ते कशातून निर्माण होते ती श्रद्धा? आपल्या मतातून निर्माण होते. आपण निष्ठा म्हणजे आपलं मत आहे असं धरून चालतो. निष्ठा म्हणजे आपलं मत नाही. आपलं जीवन उन्नत करण्याकरता आपण श्रद्धेने आणि आग्रहाने स्वीकारलेला आचरणपूर्वक जो मार्ग आहे त्याला निष्ठा म्हणतात. की आम्हाला नक्कीच चांगल्या दिशेने जायचं आहे. आता ह्या निष्ठेच्या संदर्भात आपण अर्थ बघतोय की आम्हाला निश्चितपणे चांगल्या मार्गाने जायचं आहे एक. दुसरं असं की त्या मार्गाने जर जायचं आहे तर त्याकरता त्या मार्गावर माझी श्रद्धा आहे की मला चांगल्याच दिशेने जायचं आहे. मग ती जी श्रद्धा आहे ती मी आग्रहपूर्वक जपलेली आहे. मला असंच चालायचं आहे, मी याच दिशेने जाईन, मी अशाच प्रकाराने व्यवहार करीन. तर तसा जो व्यवहार आहे त्या व्यवहाराकरता आम्ही जो मार्ग स्वीकारला आहे, तोंडाने काही बोलू शकतो हो, पण तो आचरणपूर्वक पाहिजे, त्याचं आचरण तसं पाहिजे. आणि ते आचरणपूर्वक स्वीकारलेलं तत्त्वज्ञान जे आहे की हे आम्हाला मान्य आहे. की आम्ही सार्कमध्ये जाऊन बसलो, आमच्या शपथविधीला बोलावलं, भले पाकिस्तानच्या पंतप्रधानांना, वजीर आझमना आले, आम्ही व्यवहार आमच्याकडनं चांगला ठेवायचा प्रयत्न केला, पण तुम्ही जर आम्हाला सगळ्या बाजूनी जर कोंडी करायला लागला आणि तुम्ही जर वेडावाकडा व्यवहार करायला लागला, आम्हाला करावं लागेल. आमची निष्ठा काय? आमच्या देशाचं हित. दुसरी आमची निष्ठा काही नाही. आता ती निष्ठा कोणत्या श्रद्धेवर स्वीकारली आहे? ती श्रद्धा अशी की या देशाचं भलं झालं पाहिजे.
कोणत्याही प्रकाराने ह्या देशाचं नुकसान होता कामा नये, ही श्रद्धा आहे. आग्रह आहे, नुसती श्रद्धा नाही आहे की जे केलं जाईल ते त्याकरताच. मग उद्या आम्हाला वाईट म्हटलं तरी चालेल, आम्हाला चांगलं म्हटलं तरी चालेल. तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. आज तुम्ही स्वीकारलं, उद्या नाही स्वीकारणार, नका स्वीकारू, प्रश्न तो नाहीच आहे. पण जे करायचं आहे ते योग्यच करायचं आहे, ही धारणा स्वीकारलेली आहे. आता ही धारणा नुसती तोंडाने बोलायची नाही आहे. आज सगळे लोक जे आरडाओरडा चाललाय दुष्काळाकरता, तुम्ही पैसा उभा करा, तुम्ही अमुक काम करा, तुम्ही अजून केलं नाही, तुमच्याकडनं घडलं नाही, आमच्या काळात इतके दुष्काळ झाले. आता ज्यांच्यावरती शरसंधान होऊ नये त्या तेवढ्या सुप्रिया सुळे म्हणाल्या की अहो इतकं सोपं नसतं सरकारामध्ये, नुसता दुष्काळ जाहीर झाल्याबरोबर लगेच काही पैसे येऊन पोचत नाहीत. आमच्याही कार्यकालामध्ये अनेक वेळा दुष्काळ आला, त्या प्रत्येक वेळी त्या दुष्काळाचे पैसे यायला 2-2, 3-3 महिने लागले. हे कशा करता? हे आमच्याकडे पुष्कळ अनेक प्रकारच्या म्हणी आहेत, त्या सगळ्या सोडून द्या. पण एवढीच गोष्ट आहे की जितकं ठीकपणाने बोलावं तितक्या आपल्यावरची 4 शरसंधानं आहेत ती टाळली जावीत. कारण असं आहे, आपणच कृषी मंत्री, आपणच त्याचा अंदाज घेतला नाही, आपणच आत्तापर्यंत अनेक गोष्टी, कुणी जलपातळी खाली घालवली, कुणी त्या भूभागांचा विचार. आता महिन्याभरामध्ये तर काही दुष्काळ आला नाही. म्हणजे आपल्याला सांगण्याचा हेतू असा आहे की आपल्या आचरणामध्ये एकदा का त्या राष्ट्राचं भलं करायचं आहे, एकदा का मला माझ्या राज्यामध्ये योग्य ती परिस्थिती आणायची आहे, तर त्याकरता जी हालचाल करावी लागेल, त्याकरता जी धावपळ करायला लागेल, ती धावपळ योग्य पद्धतीने तोंडाने नुसतं बोलून चालत नाही. आजपर्यंत फक्त तोंडाने बोलून मनुष्य जर व्यवहार करत राहिला तर कुणाचं भलं झालं? ना शेतकऱ्याचं झालं, ना राज्याचं झालं, ना समाजाचं झालं. त्यांनी सांगितलं नाही, आचरण तसंच झालं पाहिजे. बोलायला पुष्कळ येतो, आमच्यासारखा प्रवचनकार त्याला काय जातंय बोलायला, पण त्याच्या आचरणामध्येच काही नसेल तर त्याच्या बोलण्याचा उपयोग काय? मारे पुष्कळ गोष्टी बोलतो, ज्याच्या ठिकाणी आचरणासहित तत्वनिष्ठा नाही. तत्वाच्या गोष्टी बोलणं सगळ्यांना सोपं आहे, कोणालाच अवघड नाही आहे. आणि त्यामुळे ही त्यांनी सांगितलं, भगवंत सांगतात ही निष्ठा आहे. हे जे निष्ठेचं स्वरूप आहे ते समजलं पाहिजे की आम्हाला नक्कीच चांगल्या दिशेने जायचं आहे. निष्ठा वाईटाकरता आम्हाला नकोच आहे. ज्यावेळी तत्वज्ञान सांगायला आम्ही बसलोय तेव्हा निष्ठेच्या जीवनाला वर नेणाऱ्या, उन्नत करणाऱ्याच निष्ठांचा विचार आहे. त्या श्रद्धापूर्वक आहेत, त्या आग्रहपूर्वक आहेत. नाही म्हणजे जमलं तर करू, हो अहो जमत काहीच नसतं, कारण अनुकूल काहीच असत नाही. आम्हाला परिस्थिती अनुकूल करून घ्यावी लागते. त्यामुळे अनुकूलता ही प्राप्त करून घेण्याची गोष्ट आहे. अनुकूलता ही मिळण्याची गोष्ट नाही आहे, ती मिळवण्याची गोष्ट आहे. त्यामुळे ती अनुकूलता आहे का नाही आहे? जे मिळालेलं आहे ते अनुकूलच आहे असं म्हटलं की ते मिळवलं गेलं, की या परिस्थितीमध्ये हे अनुकूलच आहे. या परिस्थितीत जे चाललंय, कारण काय आहे, ह्याच्यापेक्षा वाईट झालं असतं त्याच्यापेक्षा बरं आहे ना. त्यामुळे हे अनुकूलच आहे. हे इतपत चाललंय, इथपर्यंत ठीक आहे, चला ह्या परिस्थितीत जे जमेल ते. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की ही जी निष्ठा आहे ती निष्ठा काय पाहते, किंवा निष्ठेचा विचार करताना निष्ठेमध्ये काय श्रेष्ठ आहे तर हित श्रेष्ठ आहे. आपलं हित आहे त्याच्यामध्ये, आपलं कल्याण आहे त्याच्यामध्ये. ती निष्ठा स्वीकारण्यात आपलं कल्याण आहे. आणि हे सगळं आता भगवान सांगतायत अर्जुनाला की बाबा रे, ही जी निष्ठा आहे ह्याच्यामध्ये तुझं कल्याण आहे. ही जी निष्ठा आहे ही निष्ठा तुला योग्य मार्गावरती घेऊन जाणार आहे. या निष्ठेने तू जे करशील त्याचं योग्य फल तुला मिळणार आहे. निष्ठेमध्ये हितच सामावलेलं आहे. आपल्याकडे त्या नलदमयंती आख्यानामध्ये सांगितलंय त्याप्रमाणे की जेव्हा दमयंतीच्या स्वयंवराचा विचार होतो त्यावेळी नलराजाच्या वरती तिचं मनापासून ती म्हणजे आकृष्ट झालेली असल्यामुळे, अनुरक्त असल्यामुळे तिला असं वाटतं की आपला विवाह नलाशी व्हावा.
आणि त्याप्रमाणे नलाला जो संकेत आहे त्याप्रमाणे तोही विदर्भ राजाला निघतो, राज्यामध्ये निघतो किंवा राज्याकडे निघतो. आणि तिथे जाऊन आता आपल्याला या विवाहामध्ये आपल्या मनाप्रमाणे घडणार आहे असं दमयंतीचा मानस असतो. पण जेव्हा नलराजा विदर्भ देशाकडे निघतो जायला, त्यावेळी इंद्र, वरुण, अग्नी, यम या सगळ्या देवता विवाहाकरता उत्सुक आहेत. त्या पण देवता दमयंतीच्या विवाहाकरता निघाले. त्यांनी सांगितलं, अरे नला, तू जर गेलास आणि तू जर तुझा त्या ठिकाणी पोचलास तर तू इतका श्रेष्ठ मानव आहेस की दमयंती तुझ्याशीच विवाह करील. मग आमचं काय? आम्ही एवढे ह्या विवाहाकरता आलो आहोत तेव्हा तू आमचा दूत बनून जा आणि तिथे गेल्यानंतर दमयंतीच्याकडे जा आणि दमयंतीला सांग की या देवता ह्या तुझ्याशी विवाह करायला उत्सुक आहेत. यातल्या ज्या देवतेशी तुला विवाह करायचा आहे त्या देवतेशी कर. तेव्हा नल मनात असं म्हणतो की अरे, आपणच विवाहाला उत्सुक आहोत, पण ठीक आहे, कुणाही देवतेचा किंवा कुणाही व्यक्तीचा त्याच्या इच्छेचा अवमान करू नये. तेव्हा देवता त्याला एक शक्ती देतात आणि त्या म्हणतात की तू अदृश्य होशील आणि दमयंतीच्या महालामध्ये प्रत्यक्ष प्रवेश करशील आणि प्रवेश केल्यानंतर तू दृश्य हो आणि दमयंतीला आमचा मानस सांग. म्हणतो ठीक आहे. त्याप्रमाणे तो निघतो, दमयंतीच्या महालामध्ये येतो. तिच्या गृहात आल्यानंतर तो आपलं रूप प्रकट करतो आणि तो तिला सांगतो की असा असा मी त्यांचा दूत बनून आलेलो आहे आणि त्यांची काय इच्छा आहे. तेव्हा ती दमयंती म्हणते की माझा याच्याशी काही संबंधच नाही आहे. या कितीही जरी तू सांगितलंस की ह्या देवता खूप श्रेष्ठ आहेत, सामान्य मानवाशी विवाह करण्यापेक्षा सुद्धा देवतांशी विवाह केलास तर तुला अधिक सुख आहे, अधिक लाभ आहे आणि त्यामुळे हा विवाह तू देवतांशी करावास. तेव्हा ती नलाला सांगते की मला त्या देवतांशी विवाह करून काय करायचं आहे. तू सांगतो आहेस त्याप्रमाणे एक क्षणभर जरी विचार केला की या देवता आपल्याला भाग्यशाली ठरतील, आपल्याला अधिक लाभ या देवतांच्या बरोबर केलेल्या विवाहात असेल, हे सगळं सकृतदर्शनी जरी तुझं म्हणणं खरं दिसलं तरी सुद्धा ती म्हणते ते माझ्या हिताचं नाही आहे, ते माझ्या आवश्यकतेचं नाही आहे, कारण माझी निष्ठा नलावरतीच आहे. त्यामुळे मी विवाह नलाशीच करीन. मग नल पुन्हा तिला समजावतो. तेव्हा ती सांगते की प्रश्न असा आहे की जे ज्याचं जीवन आहे तिथेच तो योग्य राहू शकतो. जर दूध खूप चांगलं आहे म्हणून जलचर प्राण्यांना किंवा जलामध्ये जगणाऱ्यांना जर सांगितलं, हो पाण्यात कशाला राहता, दुधात पोहा न, दूध अधिक चांगलं आहे पाण्यापेक्षा, तर ते सांगतील आम्हाला काय करायचं आहे, दूध, जल हेच आमचं जीवन आहे आणि त्यामुळे आम्ही जलातच राहू, आम्ही काही दुधामध्ये जाऊन पोहणार नाही, आम्हाला काही दुधाचं आकर्षण नाही. आणि त्याप्रमाणे ती सांगते की माझा विवाह जर नलाबरोबर होऊ शकला नाही, मी माझं जीवित संपवून टाकीन, कारण नलाशी विवाह हे माझं हित आहे आणि नलाशी विवाह करावा ही माझी निष्ठा आहे. आणि म्हणून जी निष्ठा आहे त्या निष्ठेतच हित सामावलं आहे, त्या निष्ठेतच कल्याण सामावलेलं आहे. आणि हित ज्यावेळी सांभाळायचं असतं, जेव्हा हित हे श्रेष्ठ आहे, निष्ठा आहेत त्या निष्ठा जर हिताला जन्म देणारे आहेत, तर जी हिताची श्रेष्ठता आहे त्याकरता व्यवहार वेगळा वेगळा करावा लागेल. होतो व्यवहार वेगळा वेगळा होतो की ज्यामध्ये हित साधलं जातं, त्या हिताकरता मार्ग भिन्न भिन्न आहेत. हे कशाकरता सांगितलं, लोकेस्मिन विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानं, की या लोकांमध्ये दोन प्रकारच्या निष्ठा मी सांगतो आहे. का सांगतो आहे याचं कारण असं की एकच निष्ठा सगळ्यांच्या उपयोगाला येईल असं नाही, ती सगळ्यांच्या हिताची असेल असं नाही. या निष्ठेने मनन आहे, चिंतन आहे, आपल्या अंतःकरणातला जो भाव आहे तो आपल्या प्रकृती स्वभावाप्रमाणे भिन्न भिन्न असतो आणि त्यामुळे रुची वैचित्र्य आहे. प्रत्येकाची आवड वेगळी आहे, प्रत्येकाची कृती वेगळी आहे,
प्रत्येकाचं सामर्थ्य वेगळं आहे आणि त्यामुळे प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने त्याला उद्युक्त होतो. एखाद्याला चिंतन करावंसं वाटतं, एखाद्याला मननामध्ये विशेष आनंद वाटतो. एखादा ज्ञानमार्गी जो आहे तो मोठा आपल्या ठिकाणी विद्वान आहे आणि ती विद्वत्ता त्याला प्रत्यक्ष आचरणात आणण्याची ताकद आहे. कारण पुष्कळ त्याला वाटलं ज्ञानमार्गाने जायचं आहे म्हणजे काय आहे, एका चिंतनाबरोबरच तो शहाणा होऊन जाणार आहे. नुसतं त्याला अहम ब्रह्मास्मी म्हटलं की भावच अहम ब्रह्मास्मीचा येणार आहे. कारण का, तो त्या मार्गावरती तयार आहे, त्या मार्गावरती त्याचा अधिकार आहे. आता आम्हाला जो कोणी सांगितलं अहम ब्रह्मास्मी म्हणा, आम्ही तर प्रवचन करायला तर ती महावाक्य सारखीच लक्षात असतात. तो सारखाच बोलत होतो. त्याला कुठे वाटतं मी ब्रह्म आहे, त्याला मी कोण आहे, माझं काय आहे याचीच आठवण आहे. आणि त्यामुळे भगवंत म्हणतात, अहो ज्याच्या जे हिताचं आहे ना तेच करण्याकरता म्हणून सांगितलं जातं, त्याला सुचवलं जातं. आणि त्याकरता मी असे भिन्न भिन्न मार्ग सांगितलेत. त्यातले प्रमुख 2 मार्ग म्हणजे ह्या 2 निष्ठा आहेत. एक ज्ञानयोग किंवा एक ज्ञानमार्ग ज्याला सांख्य असं म्हटलं आहे, आणि एक निष्काम कर्माचा मार्ग ज्याला योग असं नाव दिलेलं आहे. आणि म्हणून निष्काम कर्माच्या मार्गाला योग म्हणावं. आणि जो ज्ञानाचा म्हणजे मापनाचा मार्ग आहे, हा जो ज्ञानी आहे जगामध्ये दिसणारी प्रत्येक गोष्ट मापत जातो, पाहत जातो, समजून घेत जातो आणि त्याप्रमाणे तो आपला व्यवहार करत जातो. त्याला जेव्हा कळतं की अरे याच्यामध्ये अर्थ नाही, देहाची गोष्ट आहे, आपण लांब जायलाच नको, की ज्ञानी मनुष्य आहे, या देहावरती माझं ममत्व असू नये, माझ्या ठिकाणी या देहाच्या कर्तृत्वाचा अहंकार असू नये, असं जेव्हा त्याच्या लक्षात येतं तर तो म्हणतो याचं चिंतन काय आहे, याचं चिंतन एकच आहे, या देहावरती मी काय ममत्व ठेवावं. आता एखादा डॉक्टर आहे, तो मनुष्य म्हणतो की हे देह नावाचं जे उपकरण भगवंतानी तयार करून त्या जीवात्म्याला दिलेलं आहे ते कसं आहे, एकही या जगात आम्ही निर्माण करतो अशा उपकरणासारखं नाही आहे. आम्ही कोणतंही यंत्र निर्माण केलं तर त्या यंत्राचा एखादा स्क्रू जरी ढिला झाला तरी यंत्र चालत नाही. त्या यंत्राच्या ठिकाणी कोणतीही गोष्ट एवढ्याही प्रमाणात कमी पडली, इलेक्ट्रिक सप्लाय आहे, तो त्या यंत्राला जितका पाहिजे आहे तितका जर मिळाला नाही तर ते यंत्र कार्यकारी होऊ शकत नाही. पण म्हणाले शरीर यंत्र असं आहे की हृदय 40% काम करत आहे, 30% काम करत आहे, लिव्हर 25% काम करत आहे, जिवंत आहे. ब्लड प्रेशर पुष्कळ वाढलेलं आहे, जिवंत आहे. एक किडनीच नाही आहे, जिवंत आहे. पोटांनी पचन होत नाही आहे, जिवंत आहे. अनेक व्याधींनी शरीर ग्रासलेलं आहे तरी सुद्धा शरीर चाललंय. मनुष्याला विचारलं तुमची तब्येत कशी, बरी आहे, चाललंय. चलती का नाम गाडी आहे, गाडी चालतीये ना म्हणजे बरी आहे. म्हणजे काहीही धड नाही तरीही शरीर चाललंय. तो ज्ञानी म्हणतो ज्या अर्थी काहीही धड नसताना सुद्धा शरीर चालतं, असं यंत्र बनवणारा कोण आहे या जगामध्ये? असं यंत्र आम्हाला पाहायला मिळू शकत नाही. असं जर असेल तर मग या देहावरती माझा अधिकार आहे मी का म्हणावं? हे ज्या क्षणी त्याला उलगडतं त्या क्षणी तो आपला देहावरचा अधिकार टाकून देतो. हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. परंतु हे ज्ञान झालं तरी प्रत्येकाला उलगडेलच असं नाही आहे. तर त्या माणसाला ती बुद्धीची झेप घेऊन जो विचार आहे त्या विचाराला एकदम झोंबता येईल, पकडता येईल असं नाही आहे. ते म्हणतात, माऊली म्हणतात त्याप्रमाणे फळ कसं आहे, तो पक्षी जो आहे तो चुंबिता ताबडतोब त्या फळाला जाऊन तो पकडतोच. त्याला त्या फांदीवरनं या झाडावरनं उडला की तो बरोबर त्या फळाचाच वेध घेतो. इतकी बुद्धी, इतका विचार, इतकी वृत्ती प्रगल्भ आहे का? तेव्हा भगवंत म्हणतात की बाबा रे, तुझ्या हिताचं काय आहे ते तुला सांगावं लागतं.
आणि तुझ्या पद्धतीने सांगावं लागतं. त्यामुळे तुला तुझ्याकरता जे सांगायचं आहे ते सांगण्याकरता तू मला म्हणतोस की तू मला गोंधळात टाकणारं तत्त्वज्ञान सांगतोयस, दुहेरी गोष्टी सांगतोयस आणि मला भ्रांत करतोयस. मी तुला भ्रांत नाही करत आहे, हे असं सांगावं लागतं. लहान मुलं आहे, घरामध्ये दोन्ही मुलांनी हट्ट केला, मोठंही मुलं आहे लहानही मुलं आहे. हट्ट दोन्ही मुलांनी केला, आम्हाला सायकल पाहिजे. मोठ्या मुलाला वडिलांनी सायकल आणली, 10-12 वर्षाचा मुलगा आहे, दुचाकी आणली. 3-4 वर्षाचा मुलगा आहे, त्याला 3 चाकी आणली. आता घरातली माणसं आहेत, चिडवायला लागली, बघ तुझ्या बाबांचा लाडका तुझा मोठा भाऊ आहे, केवढी उंच सायकल त्याला आणली, आणि तुला बघ केवढीशी सायकल आणली. त्याच्या सायकलला बघ 2च पाय आहेत, तुझ्या सायकलला बघ 3 पाय आहेत. कशाला तुझ्या सायकलला 3 पाय आहेत? त्याच्यासारखी का नाही 2 पायांची मोठी सायकल तुला आणली? तर लागतं पोर रडायला. मग आता ते वडिलांना त्याची समजूत काढणं भागच आहे. तेव्हा वडील त्याला सांगतात की बाबा रे, तूच माझा लाडका आहेस, तुला मी उचलून घेतो की नाही, तुला कडेवर घेऊन फिरायला जातो की नाही, तुला चांगला खाऊ आणून देतो की नाही, तुझे मी लाड करतो की नाही. म्हणजे तूच माझा लाडका आहेस, तो माझा लाडका नाही आहे म्हणून मी त्याला इतकी उंच सायकल आणली आहे, ती उभी राहते का बघ, ती आता सोड तू, ती सायकल पडते की नाही, म्हणजे तुझी सायकल पडते का बघ, तू चढ तुझ्या सायकलवरती. चढलास की एकदम चालायला सुरुवात, तुझ्या भावाला येईल का ती सायकल चालवता? कारण ती नुसती उभी केली की पडते. म्हणजे तो माझा लाडका नाही आहे ना, म्हणून मी त्याला ती अशी पडणारी सायकल आणली आहे. तू माझा लाडका आहे म्हणून तुला न पडणारी सायकल. काय करणार? युक्तिवाद करावा लागतो. भगवंत म्हणतात, अर्जुना तुझ्याकरता नुसतं मी कर्म कर म्हटलं असतं, तुला जर म्हटलं असतं तू निष्काम कर्म कर, तू केलं असतंस? नसतं केलं म्हणाल. त्याचं कारण असं आहे की तुला ते पटलंच नसतं. कारण कर्म करण्याच्या मागे त्याचं जे श्रेय आहे, त्यात जे कल्याण आहे ते तुझ्या लक्षातच आलं नसतं. कसं लक्षात आलं नसतं? दरोडेखोर आहे, त्याला पण चातुर्य लागतं, त्याला पण चापल्य लागतं, त्याला पण गुप्तता लागते, त्याला पण धाडस लागतं, त्याशिवाय तो दुसऱ्याच्या घरात जाऊन चोरी करेल. म्हणाले पोलिसाला पण हेच लागतं, त्यालाही धाडस पाहिजे, त्यालाही चातुर्य पाहिजे, त्यालाही गुप्तता पाहिजे, त्यालाही कौशल्य पाहिजे. पण म्हणाले हा दरोडेखोर जीवाची बाजी लावून आपलं काम करतो. कारण का? कोणत्या घरात किती जास्तीत जास्त मिळेल ते मिळवून त्याला त्या घरातून पुन्हा सुटायचं असतं. आणि त्या पोलिसाला त्याला काय स्वार्थ आहे? त्याला काही स्वार्थ नाही आहे. त्याला हा चोर पकडायचा आहे, पकडला गेला काय आणि न गेला काय असं म्हणून तो त्याचं कार्य आहे तिथे अकार्यक्षमता दाखवतो. मनुष्य जर गेला पोलीस चौकीत, अहो आमच्या इथे लोक इतका त्रास देतात, कोण? कशा करता आलात? राहता कुठे? हे पोलीस स्टेशन तुमच्या हद्दीत येतच नाही, तुमच्या हद्दीत ते स्टेशन आहे, जा तिकडे. की तो गेला त्या स्टेशनला, तिथे गेला की तो म्हणतो अहो हे आम्ही नोंद घेऊच शकत नाही. अहो तुम्ही येऊन तर बघा, हा चोर आहे, आमच्या इथे येतो, आमच्या लोकांच्या घरातलं हे सामान त्यांनी चोरून नेलंय. अरे मग तो चोरून नेलं त्या चोरानी, तुम्ही त्या चोराला पाहिलं, मग पकडलं का नाही? पकडून ठेवलं असं तर आम्ही घेऊन आलो असतो. ठीक आहे, तो आमच्या गल्लीत येऊन रोज जर चोऱ्या करतो, तर एकाच्या घरात चोरी करायला गेला, चोरी करायला गेल्याबरोबर त्यानं म्हटलं आता पकडा, आणि सगळ्यांनी मिळून पकडला. एकाने त्यांच्याकरता दखल त्याची घ्यायची तर पोलीस स्टेशननी घेतली पाहिजे म्हणून फोन केला पोलीस स्टेशनला, बघा तुम्ही सांगितल्याप्रमाणे चोराला पकडून ठेवलाय, आता या इथे, तुमची भरारी पथकं काम करतात ना, भराभरा येऊन या आता आमच्या इथे. तो आला, त्यांनी पाहिलं त्या चोराला आणि त्यांनी सांगितलं अहो हा कुठला आलाय चोर? हा दारू प्यायलेला मनुष्य आहे, ह्याला काय आम्ही पकडत नाही. जो याला रोज चोऱ्या करताना आम्ही बघतो, मी आपल्याला घरचा घडलेलाच प्रसंग सांग. येऊन पोलिसांनी सांगितलं की आम्ही नाही याला पकडत. का नाही पकडत? सगळी कार्यक्षमता आहे ना याच्या इकडे कार्य करण्याची, ह्याला का नाही कार्य करावं असं वाटलं? कारण ह्याचा काहीच स्वार्थ नाही आहे त्याच्यामध्ये, याला काहीच विशेष मिळणार नाही. उलट याला पकडलं की त्या पोलीस स्टेशनला हा जो रिकामटेकडा बसलेला आहे इकडे तिकडे गप्पा मारत,
ते सगळं बाजूला झालं. मग कुठून आला, काय आला, याच्या चोऱ्या किती, याचं रेकॉर्ड काढा. कोणी सांगितलं या भानगडी करायला? जाऊ द्या, सोडून द्या याला. त्यांनीच आमच्या ड्रायव्हरनं सांगितलं की बाबा तुम्हाला पकडून द्यायला निघालास ना, तुझ्याचकडे बघतो मी आता. म्हणजे चोरच आम्हाला धमक्या देतोय आणि पोलीस सांगतोय हा चोर नाही. आणि तो चोर सांगतोय तुमच्या गल्लीतल्या चोऱ्या आता मी नाही करणार, तर तुमची गल्ली सोडून पुढच्या गल्लीत जाईन, ये म्हणले तिथे मला बघायला. हे का होतं? दरोडेखोर आपल्या कामाच्या बद्दल पक्का आहे आणि पोलीस आपल्या कामाबद्दल पक्का नाही. भगवंतांनी ओळखलंय की अर्जुनाला आपलं जे काम करायचं आहे त्या कामाच्या करता निष्ठा नाही आहे त्याच्याकडे. आणि का निष्ठा नाही आहे त्याच्याकडे? कारण त्याला असं वाटतंय मला कुठे पाहिजे. निष्काम आहे ना, निष्काम कर्मयोग आहे ना. तो त्याची अंतःकरणाची फार उच्च अवस्था सांगतोय की मला गरजच नाही आहे ह्या राज्याची, मी भीक मागायला तयार आहे. मला कुठे राज्य पाहिजे, मला कुठे सन्मान पाहिजे, मला कुठे यश पाहिजे, मग मी कशा करता युद्ध करू? भगवंत म्हणाले निष्काम कर्मयोग याच्यामध्ये असलेल्या निष्ठेबरोबर जे श्रेय आहे, जे कल्याण आहे, जे हित आहे, ते कशात आहे हे सांगण्याकरता मला तुला ज्ञानाचा मार्ग सांगावा लागला, अन्यथा सांगितलं नसता. कारण आता जर कामना नाही आणि मला कर्म करायचंय, मी कसंही करीन. कारण हा सगळा अध्याय कशा करताय कर्मयोगाचा? तुझ्या मनाने नाही आहे कर्म करायचं. निष्काम करायचं असलं तरी सुद्धा 16व्या अध्यायात सांगितलंय ते तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थित. शास्त्र प्रामाण्य आहे, हे योग्य आहे का अयोग्य हे ठरवणारा तू नाही आहेस. हे ठरवण्याचं काम करणारं जे आहे ते शास्त्र आहे. शास्त्राच्या आधाराने कार्य कर. आणि म्हणून भगवंत आता इथे सांगतात की बाबा रे, ह्या निष्ठा काही आत्ता तुला शहाणपण शिकवायचं म्हणून मी सांगायला नाही लागत. पुरा प्रोक्ता मयानग, फार पूर्वीच्या काळी मी सांगून ठेवलेली आहे. आणि त्या तशाच निष्ठा तुझ्यापर्यंत का सांगाव्या लागतात? कारण जो मनन चिंतन करतो त्याला सुद्धा कर्म करावंच लागतं, आणि जो कर्म करतो त्याला सुद्धा मनन चिंतन करावंच लागतं. कर्म करणाऱ्या माणसाच्या ठिकाणी कर्माचं प्राधान्य असतं, मनन चिंतन करणाऱ्याच्या ठिकाणी त्या मनन चिंतनाचं प्राधान्य असतं. त्यामुळे त्याचं प्राधान्य आहे म्हणून त्याचं कर्म सुटत नाही, आणि हा कर्माला प्राधान्य देतो म्हणून ह्याचं ज्ञान सुटत नाही. त्यामुळे कुणालाही ज्ञान आणि कर्म या दोन्ही गोष्टी सुटत नाहीत. फक्त कर्माचं प्राबल्य अधिक का ज्ञानाचं प्राबल्य अधिक एवढाच प्रश्न आहे. पण ह्या दोन्ही ज्या निष्ठा आहेत ना, ह्या दोन्ही निष्ठा एकसारख्या आहेत, त्यांचं महात्म्य एकसारखं आहे. तुला जर वाटत असेल की ह्या दोन निष्ठा काय आपल्याला ज्ञानाच्या मार्गाने पटकन समजून घ्यावं, करायचंय काय हे काम करत राहून, हा निष्काम कर्मयोगासारखा हळूहळू हळूहळू यथावकाश पोचणारा मार्ग आपल्याला कशाला पाहिजे? आपल्याला तो नकोच आहे. त्याच्यापेक्षा ज्ञानमार्गाने झटकन जाऊन पोचलो तर बरं. तुकाराम महाराज म्हणतात, येथे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घरडी आल्या विण. असं काही नसतं. मनुष्याला कर्माची निष्ठा सोडून, कर्माचं प्राधान्य सोडून ज्ञानाच्या मार्गाला तो ठरवतो म्हणून नाही जाऊ शकत. त्या ठिकाणी त्याचं कर्म सुटावं लागतं, कर्म सोडायचं नसतं. कर्म कोणी सोडू शकत नाही. दुसरं असं की ह्या दोन निष्ठांच्या मध्ये कोणी कमी नाही, कोणी जास्त नाही. केंद्र आहे, केंद्राच्या भोवती वर्तुळ आहे, वर्तुळावरती हा निष्काम कर्मयोग करणारा आहे तो या बाजूला उभा आहे, आणि त्या बाजूला जर ज्ञानाच्या मार्गाने जाणारा सांख्य दर्शनाचा अवलंब करणारा उभा आहे. तर तो जो सांख्य आहे तिथे, तर हा म्हणतो किती लांब आहे माझ्यापासून, तो पटकन जाऊन पोचेल. परिघावर कोणी कुठेही असू दे, पण त्या त्रिज्येला काही अंतर नाही आहे. ती त्रिज्या प्रत्येकाला केंद्राकडेच घेऊन येणार आहे. फक्त केंद्राकडे येताना फरक काय पडणार आहे? त्या परिघावरचा तो मनुष्य थेट केंद्रात येऊन पोचणार आहे.
आणि हा केंद्राशी येईपर्यंत चालत 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 केंद्राशी येऊन पोचणार. त्यामुळे सावकाश येऊ दे, भरभर येऊ दे म्हणून काही फरक पडत नाही. दोघंही तिथेच येऊन पोचणार आहेत. आणि त्यामुळे सांगताना मी ह्या निष्ठा भिन्न सांगितल्या असल्या तरी दोघांचं फल एकच आहे, दोघांचं गंतव्य एकच आहे. दोन निष्ठा तुला एका वेळी का सांगाव्या लागल्या? कारण नुसत्या निष्काम कर्म या शब्दात निष्ठा पूर्ण होत नाही. निष्काम कर्मामध्ये त्याचं अधिष्ठान ज्ञात असावं लागतं. कुणाच्या करता निष्काम कर्म करतोयस तू? काय मी काय व्हॉलंटरी काम? व्यवहारात बघा, कोणत्या संस्थेचं ऑनररी, मी काय ऑनरेरियम घेतो का? मी तुमच्या संस्थेचं व्हॉलंटरी काम करतोय. मला काय, मला तुम्ही विचारू शकत नाही. मला वाटलं तर मी येईन, नाही तर मी येणार नाही. ते म्हणतील अरे व्हॉलंटरी काम करता म्हणजे आमच्यावर उपकार करता का? तुम्ही एकदा ते पत्करलंय ना की हे काम मी करणार, आणि तुम्ही जर पूर्णपणे निष्काम भावानी काम करत असाल तर तुमचं काम तुम्ही अधिक निष्ठेने केलं पाहिजे. ते तर आम्हाला दिसतच नाही. उलट तुम्ही आम्हाला सांगता शेव आम्ही याचं काही घेत नाही, त्यामुळे तुम्ही आम्हाला काही विचारू लागत नाही. भगवंत म्हणतात जेव्हा निष्काम कर्मयोग मी सांगेन त्यावेळी जर त्याला ज्ञानाची बाजू भक्कम नसेल तर निष्काम कर्मयोग जो आहे तो त्यांनी पुढे जे सांगितलंय ना की त्याला दांभिक म्हणावं लागेल, की तो दंभाचार ठरेल, की मोठे गोष्टी बोलतो आहे, इंद्रियांवर नियंत्रण करत नाही आहे, मनाने इकडे तिकडे धावतोय, पुष्कळ गोष्टी. आपल्याला सगळ्या गोष्टींचा काही पुन्हा पुन्हा परामर्श घ्यायचा नाही आहे, कारण ज्ञानदेवांनी पुष्कळ आम्हाला विस्ताराने अनेक गोष्टी चांगल्या सांगितल्या आहेत आणि त्याचं विवरणही खूप छान घेतलेलं आहे जे आपण गेल्या वेळी पाहिलं आहे. आपल्याला फक्त काही भागाच्या विवरणाची आपल्याला समजून घेण्याकरता जरूर आहे, म्हणून आपण त्यांनी केलेल्या विवरणामध्ये आपण जातो. तर म्हणणं काय आहे? म्हणणं एकच आहे की निष्काम कर्मयोग कशावर आधारला आहे? जर तो आळसावर आधारला, जर तो कोणत्याही धारणा नाहीत आणि निष्काम कर्मयोग करायला लागला तर त्याला आपण नेमकं कोणत्या दिशेने काय आणि कसं करतो आहोत हे त्याला कळणारच नाही आहे. आणि ते त्याला कळत नाही म्हणून तो ह्या निष्काम कर्मयोगाच्या मध्ये विपरीत व्यवहार करतो. म्हणजे तो म्हणतो ठीक आहे मी त्याच्या बाबतीत उदासीन आहे. अशी उदासीनता चालत नाही. आता अगदी आत्ताच्या राज्य सरकारचं, आमच्या केंद्र सरकारचं उदाहरण घेतलं, एकही पैसा मंत्र्यांना खायचा नाही आहे आणि काम मात्र चापून करायचं आहे, चोपून करून घेतलं जात आहे की हे एवढं झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे, नाही झालं तर आपली पदं सोडा, दुसरा मनुष्य ते काम करेल, तुम्हाला झेपत नसेल तर, पण तुम्हाला रिझल्ट दिला पाहिजे. का दिला पाहिजे? त्याचं अधिष्ठान काय आहे की जेव्हा 125 कोटी लोक, 1.25 अरब किंवा अब्ज लोक जेव्हा निष्ठा ठेवतात किंवा विश्वास टाकतात की हे लोक काम करतील, ही निष्ठा आहे. आमची निष्ठा काय कार्य करण्याच्या मागची? ते म्हणतील की आम्हाला जे कार्य करायचं आहे ते आम्हाला लोकांना करून दाखवलंच पाहिजे. जो विश्वास लोकांनी दिला आहे त्या विश्वासाला आम्ही पात्र झालो पाहिजे. म्हणजे आमचं हे जे निष्काम कर्म आहे, एकही पैसा न खाता दिवस रात्र कष्ट करून योग्य निर्णय घेऊन, त्वरित निर्णय घेऊन जी कामं करायची आहेत त्याच्या मागचं कारण काय? कारण हा विश्वास. ह्या विश्वासाला तडा लागू न देणं श्रद्धा ही आहे. आग्रहपूर्वक श्रद्धा आहे की आमचं तत्वच हे आहे की ज्यांनी आम्हाला निवडलं आहे त्याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. हा निष्काम कर्मयोग आहे की ज्या निष्काम कर्मयोगाला योग्य अधिष्ठान आहे. तसं भगवंत सांगतात की आपल्या जीवनामध्ये कर्म करत असताना आमच्या कर्माचं अधिष्ठान काय? आम्हाला काही आवश्यकता वाटत नाही म्हणून आम्ही ते करत नाही, किंवा आम्हाला त्याची गरज वाटत नाही म्हणून आम्ही ते घेत नाही. याचं अधिष्ठान ईश्वर आहे. ईश्वराने जर हे सगळं जगत निर्माण केलेलं आहे आणि सगळं काही जर तोच करतो, हे कार्यही तोच मला प्रदान करतो,
त्याच्यामुळे तर मी हे कार्य करायला लागलो. दुसरं असं की या कार्याचं यश अपयश देणारा पण जर तोच आहे आणि माझं सगळं चालवणारा, योगक्षेम चालवणारा पण जर तोच आहे, तर मग ह्या कार्याच्या मध्ये मला काही कामना करण्याची काय आवश्यकता आहे? ह्या कार्याचं स्वरूप कशात परिणत व्हावं हे तो ठरवतोय. त्याच्यात परिणत होईल ते कार्य, यशस्वी होईल नाही तर होणार नाही. पण त्याच्या मागची निष्ठा जी आहे ती परमात्मा ही निष्ठा आहे, ती भगवंत ही निष्ठा आहे, ती ईश्वर ही निष्ठा आहे आणि हे त्याचं कार्य आहे. म्हणून कर्मयोगाचं अधिष्ठान काय आहे? कर्मयोगाच्या हृदयामध्ये आधी भगवंताला स्थापन केलेलं आहे की माझ्या इथे या कर्माची प्रेरणा देणारा तोच आहे. माझ्या दोन हातांनी जो काम करून घेतो आहे तोही तोच आहे आणि जे कर्म करायला तो उद्युक्त करतो आहे तोही तोच आहे. सगळ्यांना जी प्रेरणा देतो, गोंदवलेकर महाराज निघाले, गोंदवले सोडून निघाले. ते म्हणाले आता मी इथे थांबणार नाही. तर गोंदवल्याच्या रामाच्या मूर्तींच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. म्हणजे त्यांनी त्या कर्मनिष्ठेची पावती दिलेली आहे. त्यांनी सांगितलं नाही, इथून जाण्याचं कारण नाही आहे, तुमचं कार्यक्षेत्र हेच आहे, हे सोडून तुम्ही जाऊ शकत नाही. अधिष्ठान कोण? परमात्मा आहे. परमात्म्याच्या अधिष्ठानावरती कार्य चालतं. हे ज्या क्षणी कळेल किंवा या अधिष्ठानावर ज्या क्षणी कार्य होईल आणि ते जेव्हा निष्काम होईल तेव्हाच भगवंत म्हणतात की त्याला योग म्हटलं जातं. म्हणून भगवंतांनी काय म्हटलं? एकम सांख्यम च योगम च य पश्यति स पश्यति. सांख्य आणि योग दोन्ही एकच आहेत. मग वेगळे का ठेवले? वेगळे ठेवायचं कारण एकच आहे की हा जो तत्वज्ञानी आहे तो कसा आत्ता आपण म्हटलं तसा त्रिज्येवरून झटकन केंद्रात जाऊन बसणार आहे, नदीतून पोहायला निघालेला आहे. हा निष्काम कर्मयोगी कसा आहे? ती धार किंवा त्या नदीची गती किंवा वेग, प्रवाह ज्या दिशेने चाललाय त्या दिशेने तो आपला पोहत जातो. हा ज्ञानमार्गी कसा आहे? हा त्या धारेशी झुंजत पोहत जातो. तो म्हणतो त्या धारेबरोबर इतका वेळ कोण पोहत बसणार, ती जशी असेल तशी असू दे, मी झरझर पोहून या तीराचा त्या तीराला लागतो. तो सोडून पुढे निघून जातो. ही जी भूमिका आहे, हा जो फरक आहे दोघांच्या मधला, तो फरक सांगण्याकरता ते म्हणतात हा जो ह्याला योगी का म्हटला? कारण हा पण स्वतःला जोडून घेण्याचा प्रयत्न करतो. हा जो सांख्य, त्याला जोडायला जावंच लागत नाही, तो उठला की तिथंच जाऊन बसतो. त्याला जोडायला वेगळं काही करावंच लागत नाही. ह्याला जोडलं जाण्याकरता कार्य करायचं, ह्याला जोडलं जाण्याकरता प्रवास करायचा आहे, ह्याला त्या मार्गावरतून, साधनेच्या मार्गावरून क्रमणा करायची आहे, पुढे पुढे जायचं आहे आणि म्हणून त्या मार्गाने पुढे जाणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आपल्याला ह्या ज्या दोन निष्ठा आहेत त्या दोन निष्ठांचा विचार ते म्हणतात मी आपल्या पुढे मांडलेला आहे. म्हणून हा ज्ञानमार्ग जरी जवळचा वाटत असला तरीसुद्धा हा जो निष्काम कर्मयोगाचा मार्ग आहे तो हमखास आहे. या ज्ञानमार्गामध्ये पडण्याचं भय आहे, या ज्ञानमार्गामध्ये न पोचण्याचं भय आहे. जसं आम्हाला जिने आहेत आणि लिफ्ट आहे, लिफ्टनी झपकन आम्ही वरती जाऊन पोचणार आहे, फ्रॅक्शन ऑफ अ सेकंडमध्ये आम्ही जाऊन पोचणार आहे. जिन्यानी जाताना 5 मिनटं, 7 मिनटं, 10 मिनटं चढता येत नसेल तर धाप लागेल आणि आम्ही जाऊ आणि पोचू, पण हमखास पोचू. सावकाश सावकाश का होईना आम्ही जिन्यानी घरापर्यंत पोचू. धोका होणं कमी आहे. आणि लिफ्टमध्ये माहिती नाही, लिफ्ट बंद पडली, अडकून पडलो. अहो मोठे मोठे नेते अडकून पडत आहेत, त्यांना लिफ्टमधनं बाहेर काढता काढता पंचायत येते, आम्हाला कोण विचारतोय? म्हणजे या मार्गामध्ये कोण कधी केव्हा कुठे अडकून पडेल, हा ज्ञानमार्गी जो आहे त्याला घसरण्याचे धोके पुष्कळ, त्याला पडण्याचे धोके पुष्कळ. आणि अर्जुना, तुला मी जो मार्ग सांगतो आहे तो मला निष्काम कर्मयोगाचा मार्ग सांगण्याचं कारण काय? आपण पुन्हा एकदा तोच विषय मांडतोय
की तुला कशाचीच अपेक्षा नाही असं म्हणतोस आणि तू कर्मच टाकतोयस. म्हणून गेल्या वेळेचे विषय आपण मांडले, त्यात त्यांनी काय सांगितलं की नैष्कर्म्य म्हणजे कर्म करून सुद्धा त्याचा लेप न लागणं, ही सिद्धी कर्म टाकून होत नाही. कर्म तू केव्हाच टाकू शकत नाही. आता इथे त्याकरता नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर गुणैः. जो 5वा श्लोक आहे त्या श्लोकापर्यंत आपण आलो. का आलो? कारण हे जे मधला श्लोक आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कर्माचा अनारंभ हे नैष्कर्म्य होऊ शकत नाही, कर्म करावंच लागतं. 4था श्लोक आहे की तिथे नैष्कर्म्य सिद्धी आम्हाला होत नाही, तर केवळ कर्म सुटलं तरच नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त. कर्म राहतच नाही, कर्म लेपतच नाही, कर्म आपोआप गळून पडतं. ते कर्म गळून पडावं लागतं आणि ज्याचं ते कर्म गळून पडलंय त्याच्या ठिकाणी मग सगळं सारखंच आहे. आपण योगाचा विषय जेव्हा पुढे पाहू तेव्हा काही काही विस्तार याचे आपण पुढे बघूया. तर आत्ता एवढं घेऊन आपण पुढे जाऊ की ज्यावेळी मनुष्याचं कर्म गळून पडतं त्यावेळी त्याच्या ठिकाणी नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. आता कोणताही क्षण असा नाही की जो कर्म केल्याशिवाय राहतो. काय थांबणार आहे? हा देह जर चालवायचा असेल तरीही कर्म करावं लागेल. पहिला श्वासोच्छ्वास हे कर्मच आहे. हे प्रत्येक कर्म म्हणून अनेक वेळा गदिमांच्या आपण प्रतिभेला नमस्कार करतोच, पण अनेक वेळा त्यांचं स्मरण होतं ते याकरता की काही काही काव्याच्या मधल्या त्यांच्या ओळी मोठ्या विलक्षण आहेत. म्हणजे पूर्ण कल्पनेसी थांबे तर्क जाणं त्याचा किती सुंदर शब्दामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. तसंच जन्मभरीच्या श्वासा इतुके वेचियले हरिनाम बाई मी विकत घेतला श्याम. सगळ्या साधन मार्गाचं आपल्याला त्याच्यामध्ये स्पष्टीकरण आहे की ते म्हणतात आम्ही फुकट नाही घेतलं. नामदेव महाराज म्हणतात तसं, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी तू उदार, पतित पावन नाम ऐकून आलो मी द्वारा, पतित पावन न होती म्हणून जातो माघारा. कारण असं आहे की तुला आधी तू घेतोस आणि मग देतोस, पण तीच संकल्पना गदिमांनी वेगळ्या पद्धतीने मांडली आहे की ज्याला जन्मभर अविरत आयुष्यवेरी, माऊलींचा आवडता शब्द, ज्याला नामस्मरण करावं असं वाटतं तो परमात्म्याला प्राप्त करतो. म्हणजे आपल्याला त्यातला भाव कोणता घ्यायचा आहे? जन्मभर कर्म चालू आहे आणि जन्मभर जर कर्म चालू आहे तर ते कर्म करत असताना आता निष्काम कर्मयोगाची व्याख्या काय की जोडले जाणे. कुणाला जोडलं जायचं आहे? त्या परमात्म्याशी जोडलं जायचं. मग त्या परमात्म्याशी जोडलं जाण्याकरता काय करायचं आहे? त्याचं स्मरण ठेवायचं. त्याचं जे स्मरण आहे, त्याचं जे अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानाचं किती सुंदर रूप वर्णन केलंय. जन्मभरीच्या श्वासा इतुके वेचियले हरिनाम बाई मी विकत घेतला श्याम. की त्याला जेव्हा विकत घेतलं आहे म्हणजे मी त्याच्याकरता दिलं आहे आणि जे दिलं आहे ते त्याचं अधिष्ठान आहे. हा माझा कर्मयोग आहे. जोडले कसे आम्ही? त्या निष्काम कर्मयोगाची ही व्याख्या आहे. ही व्याख्याच आहे आमच्या पुढे उभी केलेली, जे भगवंताला अभिप्रेत आहे की ते म्हणतात हा निष्काम कर्म एवढं म्हणून थांबलो नाही, ह्याला मी योग म्हटलं आणि जो तिथपर्यंत पोचतो त्याला मी योगी म्हटलं. कारण का? तर हे सगळं तो हळूहळू हळूहळू करून प्राप्त करून घेतोय. आता जेव्हा देह आहे तेव्हा प्रकृती गुण आहेत. पुढचा विषय कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर गुणैः. कारण प्रकृतीच्या गुणांनी आम्ही युक्त असल्यामुळे आम्हाला प्रत्येकाला आम्ही वश आहोत. कशाला? कर्म करून घेतलंच जाणार आहे. या पृथ्वी तलावरती आम्ही आहोत आणि आम्हाला कर्म करावं लागलं नाही. असे ज्ञानदेवांच्या सारखे फार मोठे अधिकारी पुरुष वेगळे. ज्ञानदेवांनी जेव्हा त्यांची स्थिती सांगितली आहे
ती स्थिती काय आहे? जमिनीवरून चालताहेत पण जमिनीला स्पर्श करत नाहीये. त्यांच्या पायाखाली एकही किडा मुंगी चिरडत नाहीये. आमच्या प्रत्येक श्वासाबरोबर अनेक जीवजंतूंना आम्ही समाधी देतोय, पण त्यांना श्वासच घ्यावा लागत नाही. संपलेलं आहे श्वास घेणं. या देहाचा चयापचय संपून गेलाय. त्यामुळे ते प्रकृती गुणाच्या पलीकडे गेलेले असे जे पुरुष आहेत, त्या पुरुषांच्या ठिकाणी हे कर्मच संभवत नाही. कारण त्यांचा देहच प्रकृतीमध्ये अडकलेला नाही. त्यांचा देह प्रकृतीच्या पलीकडे गेलाय. आणि जोपर्यंत साधन मार्गावरती शेवटचा देह प्राप्त होऊन भगवंताशी एकरूप होत नाही, तोपर्यंत इथे भगवंत सांगतात प्रकृतीच्या वशात आहोत आम्ही. प्रकृती वश आहोत. ही प्रकृती आम्हाला बांधून ठेवणारी आहे. आणि त्यामुळे या प्रकृतीने जर आम्ही बांधलेले गेलेले आहोत, तर आम्ही कर्मांना सुद्धा वश आहोत. आम्ही त्या कर्माच्या सुद्धा अधीन आहोत. आम्हाला कर्म टाकायचंय म्हणून कर्म टाकता येत नाही. आम्ही ठरवू शकत नाही की हे कर्म मला करायचं नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की या ठिकाणी दोन प्रकारांनी म्हणाले आपण विचार करू शकतो की माणसाची इंद्रिय नियंत्रणात ठेवावीत आणि आपण आपल्या ठिकाणी आपलं मन आहे ते मात्र नियंत्रणात ठेवू नये. असा जर गोंधळ मनुष्य करायला लागला. आता काय झालं, इथे सगळ्याच्या मागचा एक आधार किंवा त्याची प्रतिष्ठा किंवा अधिष्ठान किंवा त्याचा पाया एक लक्षात ठेवायचा. काय आहे की माणसाच्या प्रत्येक कृतीच्या मागे ज्ञानाचं अधिष्ठान पाहिजे. म्हणजे मनुष्य जर दाखवण्याकरता आपल्या इंद्रियांचा निग्रह दाखवू लागला. आता लोक म्हणतात, अहो काय हो, या बाई प्रवचनाला आल्या तर पाणी पण पित नाहीत, या बाईंना दुसरं काही लागत पण नाही, काही जवळ ठेवत पण नाहीत, आणि मग या बाई प्रवचन म्हणजे काय. आता लगेच त्या बाईला वाटायला लागलं मी म्हणजे झाले कोणीतरी, हम भी बन चुके. की मग तिला तहान लागली, तिला त्रास झाला तरी ती पाण्याची बाटली आणत नाही, कारण तिचं मोठे पण कमी होईल. लोक म्हणतील, अहो बाई आता तुमचंही वय झालं बहुतेक, त्यामुळे तुम्हालाही आता पाणी प्यावं लागतं, तुम्हालाही आता साखर खावी लागते, तुम्हालाही बोलताना थांबावं लागतं, तुम्हालाही बोलताना खोकला येतो, तुम्हालाही बोलताना त्रास. मान्य नाही. का मान्य नाही? कारण असा काही आम्ही इंद्रिय निग्रह करून बसलेले आहोत की त्यालाच लोकांनी मान्यता दिलेली आहे. आणि ज्याला लोकांनी मान्यता दिलेली आहे त्या मान्यतेकडनं आम्ही मागे यायला तयार नाही. पण मनातून काय वाटत राहतं, इथे गरम पाणी ठेवून घेतलं तर बरं झालं, मनातून वाटतं खडीसाखर खाल्ली तर बरं होईल. हे सगळं वाटलं, मनाला वाटतं, पण मनाला वाटून नाही करायचं, मनाला वाटतं म्हणून नाही करायचं, लोकांना दाखवण्याकरता करायचं. तर जेव्हा हा जो आचार आहे तेव्हा तत्वज्ञानामध्ये भगवंत सांगतात काहीही स्वीकारता येईल पण दांभिकता सोसत नाही. म्हणजे अध्यात्म मार्गावरती कोणताही दोष सोसून पुढे नेता येईल, पण दांभिकता आणि आळस या दोघांना क्षमा नाही. दांभिकतेला पण क्षमा नाही आणि आळसाला पण क्षमा नाही. आम्हाला आळस येतो म्हणून आम्ही सांगतो नाही आता काही आम्ही या गोष्टी करत नाही आहे, आता पुष्कळ झालं, आता आम्हालाही वाटायला लागलं काळ बदलला, बदललेल्या काळाप्रमाणे हे केलं पाहिजे असं नाही. कोण ठरवणार? कुणी आमच्या हातामध्ये शास्त्र दिलंय की हे आता तुम्ही लिहायला घ्या आणि तुम्हीच आता पुढच्या लोकांना मार्गदर्शन करा, असं कोणी आम्हाला आम्हाला करायचं नाही, आम्ही करत नाही, विषय संपला. त्याचं तत्वज्ञान बनवू नका आणि हे आम्हाला जमत नाही असं म्हणून मोकळे व्हा, हे आमच्याच्यानी होत नाही. आता लोक म्हणतात अहो आम्ही गीता एवढे 18 अध्याय आम्ही पाठ केले, असं केलं, आम्ही शृंगेरीला गेलो, आम्हाला त्याचे एवढे पैसे मिळाले, त्यांनी आमचा मोठा सत्कार केला, आम्ही इतके लोक आहोत की ज्यांनी पाठांतर केलं. ज्यांनी पाठांतर होत नाही ते म्हणतात काय गीता पाठ करायची आहे, पाठ करून ती गीता काय देणार आहे, त्याच्यापेक्षा गीता समजून घ्यावी. आम्ही नाही बा पाठबीठ करायच्या भानगडीत पडत, कारण यांना पाठच होत नाही म्हणून हे पाठ करत नाही. पण ज्याला जे होत नाही ते मला होत नाही नाही म्हणायचं. माणूस म्हणतो छे त्याची काय गरज आहे, ही दांभिकता आहे. आणि म्हणून वरवर दाखवणं एक, आपण
पूर्वी म्हटलं तसं ऊपर की तो खूप बनी, अंदर की तो राम जाने. वरून पुष्कळ आव आणता येतो, पण आत काय आहे? भगवंत म्हणतात ही दांभिकता सोडा. आणि त्यांनी सांगितलं की इंद्रियांचं नियंत्रण कसं असलं पाहिजे, हा एक अर्जुनाला सगळं खरं सांगायचं तर अर्जुनाला बिचारा तो त्या मोहात होता म्हणून, नाहीतर हा प्रत्येक श्लोक म्हणजे अर्जुनाला वाटलं असतं भगवंतानी मला 4 लाथा आणि थोबाडीत 10 मारल्या तरी चालतील, पण हे असला उपदेश नकोय करायला. कारण भगवंत सारखेच सांगतायत त्याला की तू काय समजतो. हा दांभिक कोणाला म्हटलं? त्यालाच म्हटलं. कुणाला म्हणतायत भगवंत? भगवंत अर्जुना तू काय सांगतोस मला? तुला राज्य नकोय, तुला अमुक नकोय, तुझ्या मनाचं दौर्बल्य तुला नाचवतंय. तुझी इंद्रिय, तुझं मन तुझ्या ताब्यात नाहीये आणि तू मोठं तत्वज्ञान मला सांगतोस. त्यांनी एकाच शब्दामध्ये प्रज्ञावादांश भाष्यसे, मला प्रज्ञावाद शिकवतोस, मला बुद्धिवाद, एवढ्या शब्दात त्यांनी अर्जुनाची हजेरी घेतली आहे. आणि पुढे अगदी आईनी बालकाला त्याच्या मुखामध्ये भातुक लहान लहान घास भरवावेत तसं तत्वज्ञान सांगितलं. नाही तर इथे काय आहे? इथे ते म्हणतात की इंद्रियांचं नियंत्रण याच्याबरोबर मनाचं नियंत्रण झालंच पाहिजे, दोन्ही घडलं पाहिजे. कारण वरवर दाखवायला इंद्रिय नियंत्रणात राहिली आहेत असं दाखवशील आणि मन 10 ठिकाणी धावतं आहे, चालणार नाही. कबीरांनी उलटं सांगितलं, गेल्या वेळी आपण घेतलेला दोहा आहे, मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं खींची कमान तो कहाँ से चलेगा तीर. ते म्हणाले इंद्रिय नियंत्रणात आणायला अवघड आहेत, हे तर खरंच आहे, पण मन प्रमाथी बलवत दृढम, ते तर त्याच्याही पेक्षा अवघड आहे. मग मनाला इकडं तिकडं भटकायला लागलं तर भटकू दे म्हणाले, पण इंद्रियांना भटकून देऊ नको. इथे बरोबर उलटा उपदेश आहे. इथे त्यांनी सांगितलं की अहो तुमची इंद्रिय नियंत्रणात आहेत, काय उपयोग, तुमचं मन 10 ठिकाणी भटकतंय. म्हणजे आता आमच्यावरती सुद्धा तोच प्रसंग आला ना की हा काय गोंधळ आहे. त्याच्यामध्ये गोंधळ नाही, त्याच्यामध्ये भगवंत आम्हाला सांगतात की इंद्रिय किंवा मन ह्यांना वेगळं पाहूच नका. इंद्रिय नियंत्रणात आली की मन नियंत्रणात आलेलं असलंच पाहिजे. तुम्ही इंद्रियांना वेगळं आणि अंतःकरण आणि बहिःकरण या दोघांना वेगळं वेगळं का धरता? धरू नका. ही जी बहिःकरणं आहेत ती अंतःकरणाच्या बरोबर कोणाच्या जीवावर काम करतात? इंद्रिय आपल्या विषयांचे लाड कुणाच्या जीवावर पुरवून घेतात? मनाच्या जीवावर, अंतःकरणाच्या जीवावर. मग नुसत्या त्या इंद्रियांना तुम्ही धाकात ठेवून काय उपयोग आहे? असं साधायचं नाही. मग काय करावं लागेल? तर इंद्रिय आणि मन या दोघांना एकसारखं पुढे न्यावं लागेल. म्हणून आमच्याकडच्या ज्या हारदासी कथा असतात ना, त्याच्यात एक फार छान कथा आहे. म्हणाले एका माणसाला खूप अफू खायचं व्यसन होतं, तो सारखा अफू खायचा. आता असं असतं की कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन, अंमली पदार्थसुद्धा नको, एकदा स्ट्रॉंग कॉफी प्यायची सवय झाली की तेवढी स्ट्रॉंग कॉफी काही पुन्हा पुरत नाही, अजून थोडी जास्त, म्हणजे ती जास्त चांगली, अजून थोडी जास्त, किती ब्लॅक, किती बिटर, कितीतरी वाढतच जातं. तसं आहे त्याचं. ती थोडी अफू खाऊन त्याला काही ते समाधान वाढत वाढत इतकी अफू वाढली आणि त्या अफूचे परिणाम त्याच्या शरीरावर त्याला कळलं, आता हे गंभीर झालं आहे, ही अफू आता आपल्याला सुटली पाहिजे. म्हणाले काय करू? वैद्यांकडे आला. वैद्यांनी सांगितलं बाबा रे रोज किती अफू खातोस, तेवढी अफू मला आणून दे. त्यांनी आणून दिली. म्हणाले एवढी गोळी खातो रोज अफूची दिवसभरामध्ये, तर ते म्हणाले ती गोळी दे माझ्याकडे. त्यांनी आपलं ते तराजूमध्ये एका बाजूला गोळी टाकली आणि एका बाजूला खडू टाकला आणि त्याला सांगितलं की ही जी अफू आहे आणि हा खडू आहे दोन्ही घरी घेऊन जा आणि रोज, आता तुला एवढी अफू लागते ना, रोज आज अफू खाल्ली एवढं वाक्य आहे ते ह्या खडूनी लिहायचं रोज आणि दुसऱ्या दिवशी तो खडू पुन्हा तराजूत टाकायचा, त्याच्या वजना एवढी अफू दुसऱ्या दिवशी खायची. आता रोज त्या खडूनी लिहिता 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 काही महिन्यांनी तो खडू झिजत झिजत कमी कमी होत गेला. रोज त्याच्याच वजना इतकी अफू खात 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 एक दिवस अशी स्थिती आली की खडू संपला, अफू संपली.
म्हणजे आमची ही हरदासी कथा कशा करता आहे की कर्म टाकण्याकरता आहे. आफूस सोड म्हटलं तर सुटली नसती, पण हळूहळू हळूहळू सोडत आणली तेव्हा मनही नियंत्रणात आलं आणि शरीरही नियंत्रणात आलं. म्हणून भगवंतानी इथे सांगितलं की बाबा रे, नुसत्या इंद्रियांच्या वरती तू अत्याचार करत जाऊ नकोस. तुझं मन भटकत राहील आणि ते भटकणारं मन मग इंद्रियांना अधिक प्रक्षोभक बनविल. आता पुढे त्यांनी आपल्याला जो एक विषय सांगितला आहे तो विषय असा आहे की नियतम कर्म करू. तुला जे योजलेलं तुझं जे विहित कर्म आहे ते कर्म कर. ते अधिक श्रेष्ठ आहे कर्म न करण्यापेक्षा. आणि हे का सांगतो म्हणाले, साध तुझं शरीर सुद्धा चालणार नाही. शरीर यात्रापि न ते न प्रसिद्धेत कर्मणः. म्हणाले शरीराचा व्यवहार सुद्धा सिद्ध होणार नाही. काही काही माणसं अशी असतात आपल्या जागेवरून त्यांना उठण्याचा पण कंटाळा असतो. बसल्या जागेवर जेवण आणून द्या, हॉलमध्ये टी व्ही पाशी बसलं, पाणी आणून द्या, जेवण आणून द्या, ते झालं ताट घेऊन जा, तिथेच बसून मला काही पत्ते खेळायचे, इथंच या पत्ते खेळायला, टी व्ही बघत बसू. म्हणाले 1 दिवस 2 दिवस 8 दिवस 10 दिवस शरीराचं जे आरोग्य आहे ते जिथपर्यंत शिल्लक आहे तिथपर्यंत म्हणाले हे शरीर त्याला चालवेल. पण 1 दिवस असा येईल की त्या शरीराला हालचालीशिवाय पर्यायच नाही आहे. त्यामुळे हालचाल घडलीच पाहिजे. जर तुम्हाला शरीर नीट चालवायचं असेल तर भगवंत सांगतात साधी शरीराची यात्रा नाही ठीक चालू शकत जर का आम्ही योग्य असणारं कर्म केलं नाही तर म्हणाले बाकीच्या गोष्टी अर्जुना तू काय बोलतोस की मला कर्म नाही केलं तरी चालेल, मला यातलं काही नको, मी युद्ध न करता बाजूला होईन आणि निघून जाईन, चालणार नाही म्हणाले. हा अशा प्रकारचा व्यवहार जर तुझ्या मनामध्ये करायचा असेल तर जगाचा व्यापार आणि व्यवहारच होऊ शकत नाही. तुझ्या देहाचाच व्यापार होऊ शकत नाही. तुझ्या देहाच अरे पोटाला तर काही खायला घातलं पाहिजे, त्याकरता तू बनवणार नाहीस. दुसऱ्यांनी बनवलेलं तर खाल्लं पाहिजे. माऊलींनी आपल्याला सांगितलं, गेल्या वेळी आपण पाहिलंय, त्यांनी त्यामध्ये आपल्याला हाच दृष्टांत दिलाय. ते म्हणाले अर्जुना हे असं चालणार नाही. तुला तुझा व्यवहार जर पूर्ण करायचा असेल, हे जर जीवन जगायचं असेल तर तुला कर्म करतच जगावं लागेल. आणि त्यामुळे तू कर्माला टाळू शकत नाहीस. कर्माच्या बाबतीमध्ये तू मी कर्म न करता राहीन हे त्याच्या समोर एखादं तत्वज्ञान म्हणून प्रभावीपणे उभं करूच शकत नाही. कारण कर्माला पर्याय नाही आणि कर्माच्या पुढे दुसरं तत्वज्ञान टिकू शकणार नाही. कोणतंच तुझं तत्वज्ञान टिकणार नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हा यज्ञार्थात कर्मणो न्यत्र लोकोयम कर्मबंधनः. म्हणाले तुझा जो स्वधर्माचा व्यवहार आहे तो स्वधर्माचा व्यवहार कर ना बाबा. हा 9वा श्लोक आहे. म्हणाले हा जो स्वधर्माचा व्यवहार आहे म्हणजे तुला जे विहित कर्म सांगितलेलं आहे त्या कर्माचं तू अवलंबन कर. आणि त्याशिवाय अन्य कर्मामध्ये गुंतायला निघालास तू तर म्हणाले तुला ती सगळी कर्म बंधनकारक होती. स्वधर्माचं आचरण सोडून जर तू इतर कर्मामध्ये रमायला लागलास, इतक्या स्वधर्माच्या आचरणात रमणारा सामान्य माणूस असू शकत नाही की केवळ स्वधर्म आणि स्वधर्म एवढंच करत राहावं असं मनुष्याला वाटत नाही. असं मनुष्याच्या ठिकाणी होऊ शकत नाही. कारण त्याचं मन जे आहे ते इतकं चंचल आहे, त्याच्या मनाला इतक्या वैविध्याची गोडी आहे, इतके भिन्न भिन्न पूर्वसंस्कार आहेत की त्याला जे कर्म, कारण नेहमी एक लक्षात ठेवावं की आपण जेव्हा पाहतो तेव्हा जे काम आपल्यावर येऊन पडलंय त्याच्यापेक्षा दुसऱ्याचं काम नेहमी चांगलं आहे असं वाटतं. अहो तुमचं ऑफिस गोष्ट वेगळी हो, तुमचे बॉस वेगळे येतो, तुमच्या घरातली माणसं वेगळी येतो, आमच्या घरातली माणसं वेगळी येतो. अहो हे घर काय मी आहे म्हणून चाललंय, नाही तर काय हे घर चाललं असतं.
हे असं का वाटतं? कारण मनुष्याच्या ठिकाणी जे प्राप्त आहे त्यात त्याचं समाधान नाही, आणि जे प्राप्त आहे ते करण्यामध्ये त्याचं मन लागलेलं नाही, गुंतलेलं नाही, किंवा ते करण्यामध्ये त्याला आपण योग्य काही करतो आहे आणि हे अधिक चांगलेपणाने करावं असं वाटत नाही. जे त्याचं रोजचं काम आहे त्याचा त्याला कंटाळा आहे, आणि जे दुसऱ्याचं आहे त्याचं त्याला आकर्षण आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आपल्या स्वधर्माचं आचरण आपल्याला जितकं जास्तीत जास्त काटेकोरपणाने करता येईल तितकं काटेकोरपणाने करावं, आणि नाही तर तो जी नसती कामं मागे लावून घेतो ती लोकोयम, म्हणजे लोक म्हणजे हा मनुष्य, अयम या इथे असणारा हा माणूस, कर्मबंधन हा, तो ही नाही ती कामं जी लावून घेतो त्याचं त्याच्यावरती बंधन पडतं. ते त्याच्यावरती कर्माचं बंधन आहे. कारण आवश्यकता नाही ती कर्म तुझ्या ठिकाणी तू का वाढवून घेतोस असं भगवंत म्हणतात. तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचर.